भरूर दक्षिण सोलापूर येथील रहिवासी समर्थ कास्तर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे. लहानपणापासून आजी शैला बगले यांच्याकडे राहणाऱ्या एका 5 वर्षांच्या चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समर्थ यालप्पा कास्तर वय 5 मूळ राहणार हलसंगी, सध्या राहणार बर टाकळी असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार समर्थ हा लहानपणापासून त्याच्या आजीकडे बर तालुका दक्षिण सोलापूर या गावात राहत होता. शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास तो नेहमीप्रमाणे जवळच्या नातेवाईकांकडे खेळण्यासाठी गेला. मात्र दुपार झाली तरी तो घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान तो नातेवाईकांच्या घराजवळच अत्यंत गंभीर आणि निश्चित अवस्थेत पडलेला आढळून आला. समर्थला अशा अवस्थेत पाहून घाबरलेल्या नातेवाईकांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर काही वेळाने त्याच्या शरीरात काही हालचाल झाल्यासारखी वाटल्याने नातेवाईकांनी आशेने त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात आणि तिथून थेट सोलापूरच्या मोठ्या खासगी रुग्णालयात हलवले. दुर्दैवाने तेथील डॉक्टरांनीही त्याला तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते आणि नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. शनिवारी दुपारी समर्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात समर्थचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या निष्पाप बालकाच्या हत्येची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत समर्थचे आई वडील हे हगलूर येथे राहून ऊस तोडीचे काम करतात. त्यांना एकूण 3 मुले असून त्यातला मधला असलेला समर्थ हा आजीचा लाडका असल्याने लहानपणापासूनच टाकळी येथील बर वस्तीवर आजीसोबतच राहत होता. या क्रूर घटनेप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण काय आणि हा गुन्हा कुणी केला याचा पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहेत. समर्थ कास्कर 1.5 ಗಂಟೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಯಾರ. ಅವ್ರ ಕಾಕಾಗಳ ಮನೆ ಅರ್ಧ ತಾಸಿನಾಗ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿ ತಗೊಂಡ್ ದವಾಖಾನಿಗೆ ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ಯಾರ. ಅಂಕುಶ್ ಕಾಸ್ಕರ್. ನಾವು ಸಾತಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. 5 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಅವ್ವಗಳ ಬಲ್ಲಿ. ಶೈಲಾ ಸೋಮ್ನಿಂಗ್ ಬಗ್ಲೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಿಮ್ಮ ಜಗಳ ಏನಿತ್ತು? ಜಗಳ ಇಲ್ರಿ. ನಿಮ್ಗೆ ಏನು ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ಈಗ? ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ. ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ಬೇಕಾಗೈತಿ ನ್ಯಾಯ? ನಮ್ಮ ಮಗನಿಗೆ. ಯಾರು ಹೊಡೆದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಬೇಕಿತ್ತು? फाशी सजा. माझं नाव शैला आहे. ನೈರದ್ ಬರೂರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹುಡುಗ 4 ವರ್ಷ ನನ್ನ ಬಲ್ಲಿ ಅದಾನ್ರಿ. ಅವ್ನು ನನಗೆ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿ ಯಾರ ಬಲ್ಲಿ ನಿಂದ್ರದಿಲ್ರಿ. ಅಂದಾಗ ನೀನು ಗಡಸಿದ್ದು ಅಚಾನಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಗಡಸಿದ್ರಿ. ಇದ್ರ ಬದ್ದದಾಗ ನಮ್ಗೆ ಏನೂ ಕೂನಿಲ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಲಿ ಅಂತ ಒಂದೇ ಬೇಡ್ಕೋತಾರ್ರಿ. ನಾ ಇದ್ರ ಬಿಟ್ರೆ ಏನೂ ಇಲ್ರಿ. ನೋಡ್ರಿ ನಾನು ಸಣ್ಣ ಕೂಸ ನಾ ಭಾಳ ಮಾಡಿದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಮಮ್ಮ ನನ್ನ ಕೈ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾನ್ರಿ. ನನಗೆ ಒಟ್ಟಾಗಿ ಬರ್ಬಾರ್ದು ಬೇಕಿರ್ತೇವೆ. ನನ್ನ ಮಮ್ಮನೇ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಒಂದೇ ಬೆಳ್ಕೊತಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಇದ್ರ ಬಿಟ್ರೆ ಏನು ಇಲ್ರಿ ನಮ್ಮ ಕಡೆ. ಏನದು ನಿಮ್ಮ ಮೊಮ್ಮಗದ ಹೆಸರ? ಸಮರ್ಥ ರೀ. ಪೂರ್ಣ ಅವ್ನ ಹೆಸರು ರೀ ಯಲ್ಲಪ್ಪ समर्थ कास्तर. सोलापूर शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष. मला काल रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान माझ्या पाहुण्याने कॉल केला की माझ्या रिलेटिव्ह आहेत भरूर दक्षिण सोलापूर येथील रहिवासी समर्थ कास्तर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे. तुम्ही आम्हाला काय असेल ते न्याय मिळवण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी. त्या माध्यमातून मला कॉल आला. माझ्या रिलेटिव्ह आहेत आदरणीय माधर, त्यांचा मला कॉल आला. मी म्हटलो मी सध्या पुण्यामध्ये आहे, कामाकरता पुण्यात आहे. मी येतो. येऊन तुम्हाला जे काही असेल ते आदरणीय आयुक्त साहेबांच्या इथं त्यांना आपण निवेदन देऊ. काय असेल ते आपल्या बाळाला आपण न्याय देऊ घालो. हे प्रयत्न मी 100% करेन आणि करतोच. आणि माझं एवढंच विनंती आहे आदरणीय आयुक्त साहेबांना, ज्या 5 वर्षाच्या बाळाचं जे निर्घुण जे हत्या केलं त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावं असं माझं वैयक्तिक आयुक्त साहेबांना माझं विनंती आहे. त्याच पद्धतीने शेजारचे जे आजूबाजूचे जे गाव आहेत, खेडे गाव आहेत, त्या पद्धतीने तो जो मारलेला जो आरोपी आहे त्यांच्या घरच्यांचं जो म्हणणं आहे
की त्या मुलाचाच काका आरोपी असं ते स्वतः म्हणतात. मुलाला स्वतःहून बोलावून दुकानला जा या पद्धतीने त्याला बोलून घेऊन त्यांनी दुकानला न जाण्याकरता त्या मुलाला बोलावून त्यांनी हत्या केलं, असं आई वडिलांचा व त्यांच्या मामा लोकांचा मेवण्याचा आरोप आहे. त्या पद्धतीने मी देखील आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो, त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावं आणि पुढील येत्या काळात कुठल्याही लहान मुलं मुलींचं कुठल्याही हत्या होऊ नये त्या संदर्भात मी विनंती करतो. धन्यवाद. नेमकं कारण काय आहे? नेमकं हत्यामागचं कारण म्हणजे जे काका जे आहे त्या मुलाला दुकानला जाण्याकरता त्यांना सांगितलं होता म्हणून की आईने सांगितले की माझ्या मुलाला माझ्या दिराने दुकानला जाण्याकरता माझ्या आईकडे गेला होता. बोलवायला गेला असता तर माझ्या आईने त्याला पाठवले माझ्या मुलाला, असं मुलाची आई सांगितले की माझ्या आईने पाठवले. ठीक आहे काका आहेत, ठीक आहे जाऊन ये दुकानला. मग दुकानला गेल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटाने तो काका येऊन विचारतो की कुठं आहे समर्थ तू बोलावला म्हणून तुझ्याकडे आला आहे. अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिले असता अर्धा तासांनी समर्थची जे डेड बॉडी जी आहे तो स्वतःहून ते बाळाला उचलून घेऊन हे समर्थ असं कसं काय झालं या माध्यमातून त्या आजीला विचारतो. मग त्यावेळेस आजीनी घाबरून धडपडून खाली पडून की असं काय झालं, तू येऊन विचारून गेला होता माझ्या नातूला, काय केला माझ्या मुलाला, माझ्या नातूला, असं विचारत आरडाओरडा करून गावातील सर्व लोकांना जमा झाले. मग तात्कालीन पोलीस आयुक्त PSI साहेब जे डांगे साहेब मंद्रुप पोलीस स्टेशनचे हजर होऊन आज सकाळपासून काल जे मयत अश्विन हॉस्पिटल त्या इथे आले होते काल दुपारी 4 वाजता मयत घोषित केल्यानंतर काल दुपारपासून जे आज सकाळी बावडे सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे आणून सर्व पंचनामा वगैरे करून जे आरोपी आहे त्यांचे शोध करण्याचं आणि 100% न्याय देऊ घालणं असं आदरणीय पोलीस निरीक्षक डांगे साहेब आम्हाला शब्द दिलेले, 100% त्यांनी न्याय देतील. तुम्हाला एवढं तिचं गळा आवळून मारलेलं आहे. वडील काय करतात? ऊस तोडीचं काम करतात आई वडील. हो अच्छा, त्यांचे 2 मुलं आहेत, अजून 2 भाऊ लोक आहेत. एक जवळपास 2-2.5 वर्षाचा आहे आणि तिसरा जो आहे तो 4 वर्षाचा आहे. हा मोठा होता पहिला झालं. खुश खबर सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुश खबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे, यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर.